घराभोवती 250 पोलिसांचा फौजफाटा तैनात असूनही कोरटकर फरार कसा काय झाला असा प्रश्न इतिहासकार इंद्रजित सावंतांचे वकील असीम सरोदेंनी केलाय। कोरटकरच्या अंतरिम जामिनाच्या वेळेला सरकारी बाजू का ऐकून घेतली नाही यावरही मुंबई उच्च न्यायालयाने प्रश्न केलाय। पाहूयात। महापुरुषांबद्दल गरळ ओकणारा आणि जातीवाचक विधान करून धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन रद्द करण्याबद्दल कोणताही निर्णय झाला नाही। मुंबई हायकोर्टात आणि कोल्हापूर सत्र न्यायालयात या दोन्ही ठिकाणी सुनावणी झाली। यापैकी मुंबई हायकोर्टाने कोरटकरला जामीन देताना कोल्हापूर कोर्टाने केलेली निरीक्षणे हटवण्याचे निर्देश दिले। तसंच सरकारी वकिलांची बाजू ऐकून घ्या असंही सांगितलं। कारण ज्यावेळी कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने कोरटकरला अटकपूर्व जामीन दिला तेव्हा सरकारी वकिलांनी बाजू मांडलीच नाही किंवा तशी बाजू मांडण्याची संधीही सरकारी पक्षाला मिळाली नाही। 1 मार्चला म्हणजे शनिवारी संध्याकाळी 5च्या दरम्यान फरार प्रशांत कोरटकरने कोल्हापूरच्या कोर्टात अटकेपासून सुरक्षेचा अर्ज दिला आणि 30 मिनिटात त्याचा जामीन अर्ज मंजूरही झाला। पण यावेळी सरकारच्या वतीने कोणतेही प्रतिज्ञापत्र दिलं गेलं नाही, किंबहुना सरकारी पक्षाचं म्हणणंही ऐकून घेण्यात आलं नाही। याबद्दलचे निर्देश हायकोर्टानेही नमूद केलेत। कोल्हापूरच्या न्यायालयामध्ये जेव्हा संध्याकाळी 5:15-5:30 वाजता अर्ज दाखल करण्यात आला की प्रशांत कोरटकरला तात्पुरता अटकेपासून संरक्षणाचा आदेश दिला पाहिजे, तेव्हा कुणाचंही म्हणणं ऐकून न घेता एकतर्फी पद्धतीने कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने निर्णय दिला 6 वाजता आणि त्याला तात्पुरता अटकेपासून संरक्षणाचा आदेश दिला होता। त्या आदेशाला महाराष्ट्र सरकारने इथे चॅलेंज केलं होतं उच्च न्यायालयामध्ये आणि त्याची गंभीर दखल कोर्टाने घेतली की कोणती ड्यू प्रोसेस म्हणजे कायद्याची प्रक्रिया फॉलो न करता कोल्हापूरच्या न्यायालयाने जो निर्णय घेतला होता प्रशांत कोरटकरला तात्पुरता अटकेपासून संरक्षणाचा आदेश दिला होता, तो आता क्वेश्चन मार्क केलेला आहे कोर्टाने की अशा पद्धतीने आदेश देणं हे चुकीचं आहे कायद्याच्या दृष्टीने। तिकडे कोल्हापूर सत्र न्यायालयामधल्या सुनावणीत कोरटकरची कोठडी का महत्त्वाची आहे असं म्हणत इतिहासकार इंद्रजित सावंत यांचे वकील असीम सरोदे यांनी बाजू मांडली। त्यावर आता दुसऱ्या दिवशी कोरटकरनं सुनावणीच्या वेळेला हजर राहावं की नाही याबद्दल फैसला होणार आहे। महाराष्ट्रातलाच एक व्यक्ती अशा पद्धतीची वक्तव्य करतो आणि परत तो लपून राहतो इतके दिवस, या विषयावर मला आक्षेप आहे की जर केलं नसतं तर कोण लपून राहत नाही। मी माझा मोबाईल दुसऱ्या दिवशी पोलिसांच्याकडे हजर केला, जसाच्या तसा, डाटा वगैरे काही इरेज न करता। त्यांच्या पाठीमागं एवढं पोलीस दल आपलं असक्षम आहे का असा एक प्रश्न आहे की 8 दिवस झाले, 10 दिवस झाले एखादा हा चिल्लर माणूस पोलिसांना सुद्धा सापडत नाही। आणि माझी पहिल्यापासूनची धारणा आहे की माननीय मुख्यमंत्री हे शिवप्रेमी आहेत, सगळे उपमुख्यमंत्री शिवप्रेमी आहेत। कालसुद्धा तिने अनेक घोषणा केल्या शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या बाबतीत आणि ज्यांनी घाणेरडे विधाने केलेत त्यांना त्यांनी तातडीनं कारवाई करायला पाहिजे। महाराष्ट्रात म्हातारी मेल्याचं दुःख नाही काल सोकवता कामा नये अशी जी एक म्हण आहे ती होता कामा नये। जरी हे प्रकरण न्यायालयात असलं तरी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की कशा पद्धतीनं कारवाई करता येते। एवढंच माझं म्हणणं आहे की आपलं संवेदनशीलता ही महाराष्ट्राने जपली पाहिजे आणि त्यात खास पोलीस दलानं आणि राजकारण्यांनी सुद्धा जपली पाहिजे, एवढंच मला म्हणणं आहे। बघा, प्रशांत कोरटकरांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत जातीय विद्वेष पसरवणार आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज जे महाराष्ट्राचे आराध्य असे नेते आहेत, बॉस आहेत महाराष्ट्राचे अजूनही असं आपण म्हणू शकतो, त्यांच्याबद्दल जे काही अत्यंत विकृत असं वक्तव्य प्रशांत कोरटकरनी केलेलं आहे, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळा प्रक्षोभ प्रशांत कोरटकरबद्दलचा वाढलेला आहे। अशा वेळेस त्याला सुरक्षित जागा वाटते मध्य प्रदेश, तिथे तो पळून जातो आणि पोलिसांचा म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 250 पोलिसांचं संरक्षण त्याच्या घराला दिलेलं असताना तो कसा काय पळून गेला हा प्रश्न आता महाराष्ट्रातले लोक विचारायला लागलेले आहे। आणि मुख्यमंत्री स्वतः जेव्हा विधान मंडळामध्ये म्हणतात की हा चिल्लर माणूस आहे, तर मग एवढे फोटो वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या वेळेस, वेगवेगळ्या दिवशी काढलेले, वेगवेगळ्या कपड्यांमधले हे अशा चिल्लर माणसासोबत मुख्यमंत्र्यांनी काढायला पाहिजे का? पोलीस सूत्रानुसार संबंधित धमकी आणि अर्वाच्य शब्दामधला आवाज हा मॉर्फ नव्हता यावर शिक्कामोर्तब झालाय। मात्र तो आवाज आपला नाही असं म्हणत कोरटकर मागच्या 25 तारखेपासून फरार झाला। विशेष म्हणजे कोल्हापूरच्या कोर्टाच्या निर्देशानंतर त्याने आपला मोबाईल पत्नीद्वारे पोलिसांकडे सुपूर्द केला। मात्र जर कोरटकर खरा आहे तर त्याने पळ का काढला? स्वतःचा मोबाईल जमा न करता इतके दिवस स्वतःकडे का ठेवला?
आणि त्याला अंतरिम जामीन मिळत असताना सरकारी पक्षानं बाजू का मांडली नाही यावरून आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. बजेट फ्लॉप. आज सगळ्या वृत्तपत्रांनी बजेटची चड्डी काढून टाकली, चड्डी नागवं करून टाकलंय बजेटला. आता या नागव्या बजेटला झाकण्यासाठी काय करायचं? बकरा आणून ठेवून द्या समोर. म्हणजे जसा कोरटकरला आणि सोलापूरकरला वाचवायला त्यांनी औरंगजेबला समोर आणून ठेवला, तसं आता बकऱ्याला आणून ठेवलाय बजेट वाचवायला. भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.